मित्रांनो, देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी संपूर्ण देशात अनेक रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे देखील प्रस्तावित आहेत। परंतु प्रकल्पांच्या कामाआधी त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हा विषय खूप महत्त्वाचा असतो। भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरूच करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, त्याआधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या असलेल्या कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्गाचा विचार केला तर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून याकरिता 700 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद देखील केली आहे। परंतु बरेच समस्या या प्रकल्पामध्ये आल्यामुळे गेली कित्येक वर्षे हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहे व अजून देखील त्याला असलेला विरोध कायम आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, परंतु भूसंपादन प्रक्रिया विरोधात कोलिंब, मामनोली आणि केनी या गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। जेव्हा कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली होती तेव्हा याबाबत अध्यादेश जाहीर करण्यात आला होता। अध्यादेश जाहीर केल्यानंतर कल्याण उपविभागीय कार्यालयाकडून या रेल्वे मार्गामुळे जे शेतकरी बाधित होणार होते त्यांना कल्पना न देताच रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यात आला। सर्वे केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे दर ठरवण्यासाठी चर्चेला बोलवले, परंतु या चर्चेमध्ये प्रति गुंठा 10,000चा दर शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले व ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत, कारण हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे। परंतु या रेल्वे मार्गामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते अल्पभूधारक होणार आहेत। यामुळे जर जमिनींचा योग्य दर मिळाला नाही तर रेल्वे मार्गाला विरोध करू असे बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। जर आपण याबाबत जमिनीचा सर्वेचा विचार केला तर या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पामध्ये जातात। अशा शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची सहमती घेऊनच जमिनीचा सर्वे केला जातो। परंतु या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन प्रक्रियेत एका खाजगी संस्थेला सर्वेच कामे आधी दिली गेली। या कंपनीने त्यानंतर सरकारी काम आहे असे भासवून शेतकऱ्यांना एक नोटीस देऊन आज सर्वे केला। एवढेच नाही तर यामध्ये लगतच्या शेतकऱ्यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत असे बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। दुसरे विरोधाचे कारण म्हणजे या रेल्वे मार्गात आंबिवली येथे अनेक अडथळे असल्यामुळे प्रस्तावित रेल्वे मार्ग NRC कंपनीच्या जमिनीतून जाणार आहे। येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आंदोलन करून सर्वेला विरोध केला होता। दुसरे म्हणजे मानिवली ते रायते या दरम्यान उल्हास नदीचा किनारा येतो व या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप पाणी भरते। नेमका हा प्रस्तावित रेल्वे मार्ग या ठिकाणाहून जात असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन हा रेल्वे मार्ग पाण्याखाली जाण्याची देखील भीती आहे। अशा अनेक कारणांमुळे या रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे। तर मित्रांनो, या रेल्वे मार्गाला असलेल्या विरोधाचे संकट कायम राहणार का व शासन यावर काय निर्णय घेणार याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।